मी मोहन प्रभाळे आज मुखईमध्ये आणि मुखईमध्ये महेंद्र हळदे सर आहेत, अश्विनी हळदे मॅडम आहेत. यांना आपण मागच्या 3 महिन्यापूर्वी आयोनायझरचं मशीन दिलं होतं आणि आयोनायझरचं मशीन त्यांच्या आज घरात आजी आहेत, म्हणजे हळदे सरांच्या आजी आहेत तुमच्या बरोबर. आज हळदे सर यांचं वय किती असेल? आता सध्या आत्ताच रनिंग एज आहे ना 90च्या आसपास गेलं. 90 वर्ष वय आहे त्यांचं. आणि आरोग्याचे कायम इश्यू असायचे ना? कायम पोटाची तक्रारी आहेत, नंतर कायम सर्दी कंटिन्यू असायची. बरं बरं चक्कर येणं म्हणजे त्याला आपण व्हर्टिगा प्रॉब्लेम जो म्हणतात ना तसा प्रॉब्लेम असायचा. बरं सकाळी उठल्यानंतर त्यांना सारखी चक्कर येणं. बरं म्हणजे 2 दिवस जरी गेलं ना तरी तिला असं वाटायचं आजीला की आपण दवाखान्यात जावं. हां ना. 2 दिवसांमध्ये चल मला दवाखान्यात घेऊन जा. आता त्यांना जर आपण विचारलं तर त्यांना असा आवाज जात नाही का आपला? नाही जात, ऐकायला फारच येत नाही. बरं तुम्ही थोडंसं सांगा ना त्यांना, काय विचारा ना तुम्ही त्यांना. बरं, एक मिनिट विचार. आजी, मशीनचं पाणी कसं आहे? चांगले. कसं आहे, चांगलं आहे का? हा, आपण रोज पितो ना? रोज पितो. आता सर्दी होती का? पोट दुखतं का? काहीच नाही, आता नाही. गोळ्या आणायच्या का? गोळ्या नका नाही. गोळ्या नको ना आता, पाणी चांगलं आहे ना हे? मस्त पाणी. पाणी पितो. हा ना. चांगलं केलं का ह्यांनी मग? मशीन घेऊन चांगलं केलं का? यांनी तुमच्यासाठी मशीन घेतलं? पाण्याचं मशीन घेतलं ते चांगलं झालं ना? हा, हा. आता प्रॉब्लेम नाही ना? विचारा ना आता. आता आता काय प्रॉब्लेम आहे का? दुखत का काय? नाही नाही, हा चांगलं आहे ना? काय नाही, आता नाही दुखत, काय नाही. तर त्याच्यात असा विषय आहे की आमच्या म्हणजे माझं वय आता 44 आहे आणि माझ्या वडिलांचं वय आता तरी 65च्या अबोव झाले, 65 वर्षाचं वय झालं. ओके. आणि आजी आता 90च्या याच्यात गेलेली. म्हणजे तिला ती हेल्थवर काळजी करते, तर तिला वाटत होतं की दवाखान्यात घेऊन जावं. तिच्या रोजच्या अपेक्षा की मला अजून जागायचं, ही अपेक्षेमुळं तो एक प्रॉब्लेम आहे. पण जसं तिला मी पाणी द्यायला लागलो, सकाळचं आकाश सोनं मी घेतो, म्हणजे आकाश सोनं तिला पण देतो. म्हणजे आकाश सोनाही चालू आहे. बाकीच्या ज्या गोळ्या आहेत मी जे घेतो सिलोट्रॉन झालं ह्या पण गोळ्या चालू, त्याच्यामुळे दवाखाना पूर्णपणे आणि कमी अशा झाला. अशात परत काहीतरी असं सांगितलं की एकट्याच शिक्रापूरला काहीतरी गेल्या ना? हो. आणि म्हणजे चालता येत नव्हतं. म्हणजे मुळात प्रॉब्लेम आहे की चालताना तिला थोडंसं क्रॅक गेलेलं आहे मन केलं. तर त्याच्यानंतर मला न सांगता ती शिक्रापूरला गाडीत बसून गेली आणि आली पण. म्हणजे तिला घरातून उठता येत ना. म्हणजे 3 महिन्यापूर्वी आम्ही असं ठरलं होतं की आता 2 महिन्यात म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये म्हातारीचा कार्यक्रम अरे वा. लागेल, एवढं एवढ्यापर्यंत पाय परिस्थिती होती. पण आज ह्या 2-2.5 महिन्यामध्ये जसं मशीन घरामध्ये आले तसं म्हातारी आता आजी आमची क्लिअर आहे तशा. आणि अशा म्हाताऱ्या माणसांना ना दर महिन्याला 10-12 हजार रुपये आहेत ना दवाखान्यात हो, जातात. दवाखान्यात हा. आणि कुठलंही काही सोल्युशन सापडत नाही, सारखं चिडचिड करतात वगैरे. आता बघा ना, तुमची आजी कधी मला दिसत नाही चिडचिड करताना, दिसत नाही, कूल असतात वगैरे. तर निश्चितच याचा फायदा घेतला पाहिजे. कारण बघा, हॉस्पिटल सोल्युशन नाही मित्रांनो, आहार आणि पाणी हेच सोल्युशन आहे. आणि ते दोन्ही स्टँडर्ड देण्याचं काम सनेज करते. ओके. तसं पाहायला गेलं ना सर, आजींचा विषय असा होता की आजीनं थोडं जरी सर्दी झाली, पोट दुखलं तरी त्यांना वाटायचं मला दवाखान्यात न्यावं. त्यांची ती एक मानसिकता होती. बरोबर. आता ह्या वयात म्हाताऱ्या साधारण माणसाचं राहतेच काय. हो, ह्या वयात साधारण त्यांना वाटतं आपलं काहीच दुखावं नाही, आपल्याला छान आरोग्य असावं. पण तसं होत नव्हतं. आणि बीपीच्या गोळ्या चालू आहेत तशा आजींच्या. आणि थोड्याशा बीपीच्या गोळ्यांचं काही मागं पुढे शेड्यूल झाल्यामुळे असे पाय सुजायचे तुम्हाला दाखवते मी. म्हणजे पाय वगैरे सुजायचे का? हो, हे बघा असे पाय सुजायचे आजींचे. एक अरे बाप. 2.5-3 महिन्यापूर्वीचा बाय फोटो आहे. आधीच अशी. आणि आता पाय? आणि आता पाय एकदम स्लिम आहेत. अरे अरे अरे. हा, म्हणजे आकाय सोना किती प्लस tremendous. आपला आयनायझर पाणी वाव. आणि छानपैकी रिझल्ट आहे बाकीचं पाण्याचा. नाही. त्यामुळे मग सर तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आहे की हा जो त्रास आहे ना हा परत आजीला झाला नाही. आता झालंच नाही, आता होतच नाही ना? 2.5-3 महिन्यात हा परत त्रास झालाच नाही. टाइम टू टाइम ज्या बीपीच्या 1-2-3 गोळ्या आहेत त्या चालू येतं. आणि त्याबरोबरच आपला आकाश होणार फुल सप्लिमेंट 1-2 टॅबलेट. आता पाय सुजत नाहीत ना? हा, हा. पाय सुजतात का? पाय दुखत. पायाला सूज येते का? ही काय तेवढीच. एवढं हा, हे हाय असं स्लिम. माझं पाय पडलं. ओके ओके ओके. थँक्यू थँक्यू.